आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बातमी सलमान खान गोळीबार प्रकरणाशी निगडीत आहे। तर तळोजा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यानं लाच मागितल्याचा हा प्रकार समोर आलेला होता आणि आरोपी हरपाल सिंगने हा आरोप केलेला आहे। तर 8 महिन्यांपूर्वी बोटाला फ्रॅक्चर झाल्याप्रकरणी रुग्णालयामध्ये पाठवण्याची विनंती त्याने केली होती आणि त्यानंतर 10,000 रुपयांची लाच मागितली असा आरोप गोळीबार प्रकरणातील आरोपी हरपाल सिंग यांनी केलाय। याबाबत कोर्टाने सीएमओला उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। तसंच आरोपी हरपाल सिंगला आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही देण्यात आले। नागपुरातली ही महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील आणखी एक प्रकल्प आता राज्याबाहेर जाणार असल्याचं कळतंय। नागपुरातील 18,000 कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जातोय। तर बुटीबोरीमध्ये येणारा प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। 3,000 तरुणांना यामुळे खरं तर रोजगार मिळणार होता, मात्र हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आपण पाहतोय राज्यातला आणखी एक प्रकल्प जो नागपुरात होणार होता तो प्रकल्प आता गुजरातमध्ये जाणार आहे। त्यामुळे ज्या रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना हा रोजगार मिळणार होता त्यांची निराशा होणार आहे अशी माहिती आहे। खरं तर महाराष्ट्रातले असे अनेक प्रकल्प आहेत जे गुजरातमध्ये पळवले गेल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि आता त्यामध्ये बुटीबोरी प्रकल्पात येणाऱ्या आणखी एका प्रकल्पाचा यामध्ये समावेश होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। साधारणतः 3,000 बेरोजगारांना यामुळे रोजगार मिळू शकणार होता आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय सांगाल? आणखी एक प्रकल्प आता राज्याबाहेर देण्याचा हा घाट घातला जातोय। नक्कीच धक्कादायक असा जी माहिती पुढे येते त्यामध्ये महाराष्ट्रात जो नागपूरच्या भागामध्ये येणारा जो प्रकल्प होता रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी कंपनीचा हा सोलर पॅनलचा खरं तर प्रकल्प होता। त्यामध्ये 18,000 कोटीची गुंतवणूक होती आणि हा उद्योग आता गुजरातला जाणार असल्याची माहिती कुठेतरी समोर येत आहे। या उद्योगाकडून या नागपुराच्या बुटीबोरी परिसरात जो एमआयडीसीचा परिसर आहे तिथे पाहणी सुद्धा केली होती, मात्र कुठेतरी त्यांची पाहिजे त्या पद्धतीने हे झाली नाही, त्यांना सुविधा मिळाल्या नाही की विजेचे दर त्यांना परवडत नसल्यामुळे हा उद्योग गुजरातला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे। अगदी नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यामुळे बेरोजगारांना मिळणारा रोजगार आता मिळणार नाहीये, शिवाय आता विरोधक यावर काय बोलतात तेही पाहणं महत्त्वाचं असेल।